मॅडम नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण माळवाडी या ठिकाणी असणाऱ्या एका एक दिवसीय ध्यान साधना शिबिरात आहोत. आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित होता. आपण काय प्रतिक्रियाला आपली प्रथमतः ओळख सांगावी. माझं नाव सौभाग्यवती शुभांगी दिलीप ढोरे. बरं, गाव कोणतं आपलं? राहणार इंदोरी, बरं. तालुका मावळ, जिल्हा पुणे. काय सांगाल आपण या ठिकाणी शिबिराला होता आपण? आजच्या धकाधकीच्या या जीवनामध्ये माणसाला स्वतःसाठी वेळ नाही आहे. बरं. तर ह्या साधनेच्या अनुषंगाने लोकांना स्वतःची ओळख करून घेण्यासाठी साधना करण्याची गरज आहे, मेडिटेशनची गरज आहे. हे ह्या एकदिवसीय शिबिराने मी पहिल्यांदाच हे अटेंड केलं आहे, पण असा अनुभव आला की अशी शिबिरं वारंवार व्हायला पाहिजेत आणि लोकांनी जास्तीत जास्त अटेंड पण केली पाहिजे. बरं, हे जे शिबिर झालं त्याची माहिती आपल्याला कुठून मिळाली होती? आमचे एक मामा आहेत, रागमाले मामा म्हणून. ते ह्याचे साधक आहेत, प्रेमगंध इन्स्टिट्यूटचे. तर त्यांनी आम्हाला इथं आयोजन केले, ह्या शिबिराचं आयोजन केलेलं. ते माझ्या घरी स्वतः येऊन निमंत्रण देऊन गेले मला, म्हणून आम्ही आज या ठिकाणी हजर राहू शकलो. बरं, नियोजन कसं होतं या ठिकाणी? नियोजन इतकं छान आणि परफेक्ट होतं की त्याचं नावं ठेवायला कोणालाही जागा नाही आहे. संयोजक वगैरे सगळ्या बसण्याची. म्हणजे या ठिकाणी गुरुमाऊली होते, त्यांनी काय संदेश दिलाय, काय सांगाल आपल्या सोप्या भाषेत? काय सांगाल? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माणसाने स्वतःला पहिलंच जगाला ओळखण्यापेक्षा स्वतः ओळखलं पाहिजे. नक्कीच, खूप स्वतःची ओळख स्वतः करून घेतली पाहिजे. हा महाराजांचा त्या संदेश आहे सगळ्या जगासाठी. ओके मॅडम, धन्यवाद. आताच्या काळाला गरज आहे, आत्ताच्या काळाला गरज आहे. बरं, नक्कीच, धन्यवाद.